21 जून 2013 मंत्रालयाच्या आगीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 1 वर्षापूर्वी याच बिल्डिंगमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता या आगीत आणि या आगीनंतर पूर्ण वर्षभरात सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयाचा कायापालट केलेला आपण बघतोय। ही जी केबिन आहे ती एका मंत्र्याची केबिन आहे, कॅबिनेट मिनिस्टर्सच्या केबिन अशा असणार आहेत। प्रत्येक मजल्यावर 3 केबिन्स अशा प्रकारचे असणार आहेत। आपण बघतोय की मंत्र्यांचं टेबल, त्यानंतर या दिशेला आपण बघाल तर मंत्र्यांची जी अँटी चेंबर आहे ती आहे। त्याचबरोबर या प्रशस्त दालनाच्या बाहेर मंत्र्यांच्या स्टाफसाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक मंत्र्याच्या स्टाफसाठी अशा प्रकारची व्यवस्था प्रत्येक मजल्यावर करण्यात आलेली आहे। प्रत्येक मजल्यावर 3 कॅबिनेट मिनिस्टर्स च्या केबिन्स असणार आहेत। त्याचबरोबर मध्ये एक मोठा पॅसेज असणार आहे आणि त्या पॅसेजच्या पलीकडे 5 सेक्रेटरींसाठी केबिन्स असणार आहेत। आता आपण मंत्र्यांच्या दालनातून बाहेर जाणार आहोत आणि बाहेर नेमकी कशी व्यवस्था करण्यात आली ते पाहूया। मंत्र्यांच्या आणि सेक्रेटरीच्या केबिनच्या मध्ये अशा प्रकारचा एक मोठा पॅसेज असणार आहे। या पॅसेजमध्ये त्या मंत्र्याचा जो स्टाफ असेल, विभागाचा जो स्टाफ असेल तो पूर्णतः बसणार आहे। आपण बघतोय की मोठे पॅसेज आहेत, पूर्वीसारख्या छोट्या बंद खोल्या नाही आहेत, मोठे पॅसेज आहेत। हाफ हाईटचे कॅबिनेट्स असणार आहेत, असे केबिन्स असणार आहेत, क्युबिकल्स असणार आहेत आणि हवेशीर अशी मोकळी जागा या पॅसेजमध्ये आपण बघतोय। पुरेसा प्रकाश या पॅसेजमध्ये असणार आहे। त्याचबरोबर आपण जी आग लागली होती त्या आगीला जे कारणीभूत ठरलं होतं ते सगळं टाळण्याचा प्रयत्न इथे झालेला दिसतोय। आपण बघतोय की इथे स्प्रिंकलर्स आहेत, त्याचबरोबर जे मटेरियल वापरण्यात आलेलं आहे ते अँटी फायर मटेरियल वापरण्याकडे जास्तीत जास्त कल आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या सगळ्या ज्या केबिन्स आहेत किंवा हे सगळे जे पॅसेजेस आहेत ते जास्तीत जास्त मोकळे कसे ठेवण्यात येतील यावर भर देण्यात आलेला आहे। आता आपण जाणार आहोत मंत्रालयाच्या आतल्या बाजूला। हा जो भाग आहे तो मंत्रालयाच्या आतला भाग आहे। हा भाग पूर्वी बंदिस्त असा होता, या भागात येण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता। मधला जो भाग होता, या मंत्रालयाची ही बिल्डिंग जी आहे ती ओ आकाराची आणि ओ आकाराच्या मधला हा भाग होता, त्यामुळे इथे यायला परवानगी नव्हती किंवा यायला मार्ग नव्हता। आपण बघतोय की आता इथे एक प्रशस्त लॉबी काढण्यात आलेली आहे, जेणेकरून जी लॉबी आहे ती बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूला असावी। आधीच्या मंत्रालयामध्ये 2 बाजूनी 2 दालनं होते आणि त्याच्या मधनं लॉबी होती, त्यामुळे ज्यावेळेला आग लागली होती त्यावेळेला पळण्यासाठी लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळाला नव्हता। त्यामुळे आता हवेशीर अशा ओपन लॉबीज करण्यात आलेल्या आहे। काम सुरू असल्यामुळे झाकून ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की वरचं जे साहित्य आहे ते देखील जास्तीत जास्त ॲल्युमिनियम आणि मेटलचं वापरण्यात आलेलं आहे। लाकूड, विनाईल किंवा आगीला मदत करतील अशी कोणतीही वस्तू ज्या आहेत त्या इथे वापरलेल्या नाही आहेत। सुशोभीकरण सुद्धा बऱ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि हा जो भाग आहे तो मंत्रालयाच्या बिल्डिंगच्या आतला भाग आहे, म्हणजे ओ आकाराची जी बिल्डिंग आहे त्याच्या आतला जो भाग आहे तो भाग आहे। या आतल्या भागात लॉबीज बांधण्यात आलेल्या आहेत, बाहेरच्या बाजूला या लॉबीज आहेत, जेणेकरून उद्या जर अशी काही दुर्घटना घडली तर लोकांना बाहेरच्या बाजूला लगेच येता यावं। त्याचबरोबर या मंत्रालयाच्या बिल्डिंगच्या बाहेर काही टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून अशी दुर्घटना पुन्हा घडू नये आणि घडली तर त्याच्याशी सामना करायला एक अद्ययावत यंत्रणा सज्ज असावी याची दक्षता पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई। इथे फायर फायटिंगसाठी 5 लाख लिटर वेगळं प्लॅनिंग केलेलं आहे। ते अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे आणि 40,000 लिटरचे एक फायर सेफ्टी टँक हे टेरेसला ठेवलेलं आहे। ते हे आणि वेट रायझर ठेवलेलं आहे। ते हे इंटरलिंकिंग आहे।